नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. श्रावण महिना चालू झाला आहे. आज शुक्रवार, महालक्ष्मीचा वार. आज मी उंबरठा पूजन करणार आहे. तर मग बघूयात. मी पहिल्यांदा हार करून घेतले. काही चुकलं असलं तर तुम्ही समजून घ्या. मी पहिल्यांदाच करत आहे ही पूजा. मी आत्ताच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. मी त्यावर सर्व प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर हा पण तुमच्याशी शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे. तर प्लीज काही चुकलं तर समजून घ्या. सर्वात आधी मी हार करून घेतला. पूजेची तयारी केली. उंबरठा पूजण्यासाठी आपल्याला हळद, गुलाब पाणी, गोमूत्र, चंदन पावडर, अत्तर हे सर्व मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आमचं पहिलं बैठं घर होतं. त्यानंतर आम्ही बिल्डिंग बांधायला काढली. घर पूर्ण झालं आहे. आता राहायला येऊन आम्हाला 8 ते 10 दिवस झालेत. पण काही कारणास्तव कलश पूजन आणि गृहप्रवेश करता आला नाही. म्हणून आज ठरवलं पूजा करायची. आणि आता स्टार्ट करूयात. वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा लाकडाचा असावा. घरातील प्रवेशद्वार हे शुद्ध आणि पवित्र राहावं म्हणून आज ठरवलं उंबरठा पूजूयात. मी उंबरठा बसवताना त्यात 2 सोन्याचे मणी स्थापित केले होते म्हणून पंचधातू वापरले नाहीत. पूर्वीच्या काळात जुने लोक शेणाने सारवायचे. पण आत्ताच्या आपल्याला ह्या आधुनिक काळामध्ये ते शक्य होत नाही. पूर्वीच्या काळी कोणताही सण असो, दिवाळी असो, दसरा, लग्न समारंभ किंवा शुभ दिवस, शुभ कार्य असो तेव्हा उंबरठा पूजायचे. पूर्वीच्या काळी लोक असे म्हणायचे, जर तुम्ही तुमचा उंबरठा व्यवस्थित पूजला, रोज हळदी कुंकवांनी त्याला मान दिला तर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, समाधान, आर्थिक भरभराट होते. तसेच नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात येत नाही. कारण कोणीही बाहेरची व्यक्ती आपल्या घरात येतात. आपल्याला माहिती नसतं त्यांच्या डोक्यामध्ये किंवा मनामध्ये काय विचार आहेत हे माहिती नसतं. आणि घरात कटकट, चिडचिड, भांडणं, ताणतणाव, संपत्तीची कमतरता यांसारखे निगेटिव्ह नकारात्मक विचार घरात प्रवेश करतात. त्यामुळं आपण उंबरपूजन करून हे निगेटिव्ह विचार बाहेरच राहण्यासाठी मदत होते आपल्याला. म्हणून आपण आपल्या घराचा आपण सुरक्षा रक्षक म्हणू शकतो. अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार तसेच पाडवा, दिवाळी, दसरा अशा शुभ दिवशी हळदीचं लेपन करणं उत्तम, अत्यंत शुभ असतं. एखाद्या दिवशी मी चांदीची लक्ष्मीची पावले आणि स्वास्तिक लावून घेणार आहे. श्रीनाथांच्या कृपा आशीर्वादाने आमचं हे घर आता बांधून तयार झालेलं आहे आणि ह्यामध्ये आम्ही आता पदार्पण केलेलं आहे. तर मी श्रीनाथांना हात जोडून विनंती करते की माझं घर सुख, समृद्धी, शांती, आनंद, समाधानाने, आर्थिकने भरलेलं, सुख समृद्धीने भरलेलं असावं आणि नमस्कार करते. चला तर मग आता आपण आपल्या पूजेला सुरुवात करूयात.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.